नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या सक्सेस अकॅडमीच्या बायोलॉजीच्या लेक्चर्समध्ये. मागच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला काही कोणत्या प्रकारची अडचण असेल, काही प्रॉब्लेम असतील तर ते सांगण्याचा प्रयत्न करत चला. कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत चला. मी तुमच्या प्रत्येकाचे जे काही डाऊट्स असतील ते नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत चला. काही विद्यार्थ्यांनी रिक्वायरमेंट दाखवलेली आहे की सर थर्ड चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा जो चॅप्टर आहे जेनेटिक्सचा एक टॉपिक आहे. ओके, जेनेटिक्सचे चॅप्टर्स आपण काही दिवसानंतर स्टार्ट करणार आहोत. आता हल्ली आपण जे काही रिप्रोडक्शनचे रिलेटेड चॅप्टर्स आहेत फर्स्ट ऑफ ऑल ते चॅप्टर्स कव्हर करूया. जेनेटिक्सचे पण चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. ओके, हळूहळू जसं आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस करताना स्टडी केलं स्ट्रक्चर ऑफ फ्लावर बद्दल. कशाबद्दल स्टडी केलं आपण? स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. तर फ्लावर मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. तर फ्लावरच्या पार्ट्स बद्दल आपण स्टडी केलं. फ्लावर्स मध्ये इसेन्शियल वर्ड्स असतात. मी सांगितलं होतं तुम्हाला इसेन्शियल वर्ड्स मध्ये अँड्रोशियम असतो, गायनोशियम असतो. अँड्रोशियमच्या इंडिजिन मेंबरला काय म्हणतात, गायनोशियमच्या इंडिजिन मेंबरला काय म्हणतात, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. मग तसंच आता इथं आजच्या लेक्चरमध्ये आपण त्यांच्या सब पार्ट्स बद्दल स्टडी करणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजचं लेक्चर. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करूया की अँड्रोशियम कोण बेटा? अँड्रोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण काय म्हटलं होतं? स्टेमिन. काय म्हटलं होतं बेटा? स्टेमिन. आणि स्टेमिनचे किती पार्ट्स असतात? 3 पार्ट्स. किती पार्ट्स? 3 पार्ट्स. मग आता आज आपण स्टेमिनच्या पार्ट्स बद्दल थोडंसं स्टडी करणार. 3 पार्ट्स कोणते? तर फर्स्ट पार्ट आहे अँकर आणि इट इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं अगोदरच्या की अँकर हेल्प्स इनटू द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट. आणि मेल गॅमेट कोण असतं? तर पोलन ग्रेन. कोण असतं? पोलन ग्रेन. त्याला अजून एक नाव आहे बेटा, ते म्हणजे काय? मायक्रोस्पोर. लक्षात घ्या प्रत्येकाने. अँकर. अजून सेकंड पार्ट कोणता आहे? फिलामेंट. थर्ड पार्ट कोणता आहे? कनेक्टिव्ह. फिलामेंटचा विचार केला ना तर फिलामेंट काय करते? फिलामेंट हेल्प्स टू जॉइन अँकर with connective. फिलामेंट एक आहे ना, काय असतो ना? स्टॉक लाईक पार्ट असतो. काय असतो? स्टॉक लाईक पार्ट. स्टॉक म्हणजे काय? एक दांडी सारखा पार्ट असतो. लक्षात घ्या प्रत्येकाने. आणि कनेक्टिव्ह हेल्प टू जॉइन ऍडजसंट स्टेमेन विथ each other. तर आजच्या सेशन मध्ये आपण अँथर बद्दल डिस्कस करणार आहोत. कोणाबद्दल बेटा? अँथर बद्दल डिस्कस करणार आहोत. तर प्रत्येकाने लक्ष देऊन बघा. अँथरला काय म्हटलेलं बेटा? इट इज द फर्स्ट पार्ट ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणा किंवा पार्ट म्हणा. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो फ्लावरचा. तो म्हणजे कोण? अँड्रोशियम. कोण बेटा? अँड्रोशियम. तर अँड्रोशियमचा फर्स्ट पार्ट कोण आहे? अँथर. ओके, आता प्रत्येक प्लांट मध्ये अँथर फर्स्टली इमॅच्युअर स्टेज मध्ये असतो. कोणत्या स्टेज मध्ये असतो? इमॅच्युअर स्टेज मध्ये. मग आता अँथरला इमॅच्युअर केव्हा म्हणायचं? अँथरला मॅच्युअर किंवा म्हणायचं? नंतर अँथर कोणत्या प्रकारचा असतो? अँथरचं नेचर काय असतं? या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. बघा, इफ अँथर ला इमॅच्युअर केव्हा म्हणायचं? इमॅच्युअर अँथर केव्हा म्हणायचं? लक्षात घ्या. इफ ग्रुप ऑफ पॅरेन्कायमेटस टिश्यू इज surrounded by single layer of epidermis. नीट लक्षात घ्या बेटा. काय म्हटलं मी? ग्रुप ऑफ पॅरेन्कायमेटस टिश्यू. कोणता टिश्यू म्हणतोय मी? लक्षात घ्या. टिश्यू. तो एक पिक्चर पाहिला तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी. टिश्यू लक्षात ठेवा. If group of parenchymal tissue is surrounded by single layer of epidermis, then such anther is called as
immature anther. Such anther is called as immature anther. आता antherला बरचसं काही नेचर आहे बघा. anther is considered as diathecous or monothecous. नंतर अजून antherला अजून काय म्हटलं जातं, टेट्रास्पोरोंजिएट. आता अँथरला टेट्रास्पोरोंजिएट का म्हटलं जातं, डायथिकस का म्हटलं जातं, मोनोथिकस का म्हटलं जातं, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला क्लिअर करून घ्यायच्या आहेत. ओके. ही डायथिकस अँथर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये किती लोब असतात बेटा, 2 लोब असतात. किती लोब, 2 लोब. तर अँथरला काय म्हटलं जाईल, डायथिकस अँथर. आणि जर का सिंगल लोब असेल, काय सिंगल लोब असेल, तर त्या अँथरला काय म्हटलं जातं, मोनोथिकस अँथर. काय म्हटलं जातं बेटा, मोनोथिकस अँथर. लक्षात ठेवा. इफ अँथर consists of 2 lobes then it is called as diathecous anther, and if anther consists of a single lobe then it is called as monothecous anther. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, each lobe of anther shows presence of 2 pollen sac. अँथरच्या प्रत्येक एका लोब मध्ये किती पोलन सॅक असतात बेटा, 2 पोलन सॅक असतात. लक्षात घ्या, किती पोलन सॅक असतात, 2 पोलन सॅक असतात. आणि 2 पोलन सॅक एका लोब मध्ये. तर डायथिकस अँथर मध्ये किती लोब आहेत बेटा, 2 लोब आहेत. 2 लोब आहेत तर किती पोलन सॅक येतील, 4 पोलन सॅक. आणि 4 पोलन सॅक प्रेझेंट असतात म्हणून अँथरला काय म्हटलं जातं, टेट्रास्पोरोंजिएट. काय म्हटलं जातं बेटा, टेट्रास्पोरोंजिएट. टेट्रा स्टँड्स फॉर 4. लक्षात ठेवा. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगण्याचा प्रयत्न करा, मोनोथिकस अँथर मध्ये किती पोलन सॅक असतील. ओके. बघा, ईच लोब ऑफ अँथर शोज प्रेझेन्स ऑफ 2 पोलन सॅक. मग एका लोब मध्ये किती पोलन सॅक, 2. मग डायथिकस अँथरला किती लोब आहेत, 2 लोब. ओके. मग एका लोब मध्ये 2, तर 2 लोब मध्ये 4 पोलन सॅक प्रेझेंट असतात म्हणून अँथरला काय म्हटलं जातं, टेट्रास्पोरोंजिएट. आता हे झालं तुमचं अँथरचं नेचर. नंतर इमॅच्युअर अँथरची डेफिनेशन आपण घेतली. पण अँथर मॅच्युअर केव्हा होतो, तर अँथरचे हायपोडर्मल सेल्सचं कन्वर्जन ॲर्चिस्पोरियल सेल्स मध्ये झालं तर अँथर काय होतोय, मॅच्युअर. इफ हायपोडर्मल cells of anther get convert into archisporial cell. बघा नीट लक्षात घ्या, हायपोडर्मल सेल्स गेट कन्वर्ट इनटू archisporial cells. हायपोडर्मल सेल्सचं कन्वर्जन archisporial cells मध्ये जर झालं तर आपण अँथरला काय म्हणू शकतो, अँथर काय झालाय, मॅच्युअर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या. बघा काय म्हटलं मी, हायपोडर्मल सेल्सचं कन्वर्जन कोणत्या सेल्स मध्ये, ॲर्चिस्पोरियल सेल्स मध्ये झालं की अँथरला आपण काय म्हणू शकतो, मॅच्युअर अँथर म्हणू शकतो. आणि त्यावेळेस पोलन सॅकचं फॉर्मेशन स्टार्ट होत असतं. अँथरची पुढची जी काही डेव्हलपमेंट आहे, ती पुढची डेव्हलपमेंट कशावर डिपेंडेंट आहे, ॲर्चिस्पोरियल सेल्सवर डिपेंडेंट आहे. कशावर बेटा, ॲर्चिस्पोरियल सेल्स. ॲर्चिस्पोरियल सेल्सचं पुढे जाऊन 2 पार्ट मध्ये डिव्हिजन होतं, इनर पार्ट, आउटर पार्ट. ते काय आपण आता पुढच्या सेशन मध्ये इथे डिस्कस करूयाच. पण त्याच्या अगोदर एवढं लक्षात ठेवा, अँथर फर्स्ट पार्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा. ओके. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोण असतो, अँड्रोशियम. नंतर इमॅच्युअर अँथर कोणाला म्हणायचं, जर पॅरामेटाइज टिश्यूचा वगैरे ग्रुप आहे त्याला सिंगल लेयर ऑफ एपिडर्मिस ने सराउंड केलं असेल तर त्या अँथरला काय म्हणायचं, इमॅच्युअर अँथर. अँथरला वेगवेगळ्या टर्मने डिनोट केलं जातं, डायथिकस, मोनोथिकस, टेट्रास्पोरोंजिएट. डायथिकस केव्हा म्हणायचं, जेव्हा 2 लोब असतील त्यावेळेस काय म्हणायचं, डायथिकस. मोनोथिकस सिंगल लोब असेल तर मोनोथिकस. आता एका लोब मध्ये, अँथरच्या एका लोब मध्ये किती पोलन सॅक असतात, 2 पोलन सॅक असतात. तर 2 लोब मध्ये किती झाल्या, 4. आणि 4 पोलन सॅक प्रेझेंट आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं, टेट्रास्पोरोंजिएट. काय बेटा, टेट्रास्पोरोंजिएट. ओके. मोनोथिकस अँथरला काय म्हटलं जाईल, दुसरं नाव काय असेल, मला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. ओके. आफ्टर दॅट अँथर मॅच्युअर केव्हा होतोय, अँथरच्या हायपोडर्मल सेल्सचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, ॲर्चिस्पोरियल सेल्स मध्ये होते. त्यावेळेस अँथर आपण काय म्हणू शकतो, अँथर काय झालेला आहे, मॅच्युअर झालेला आहे. चला तर आता पुढचं डिस्कशन करूया की ॲर्चिस्पोरियल सेल्स कशा प्रकारे डिवाइड होतात, काय होतात आणि अँथर मध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत असते. ओके. चला.
बघा चला लक्ष द्या. आर्चिस्पोरियल सेल लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी? आर्चिस्पोरियल. आर्चिस्पोरियल नाही तर तो परिचय यायचा. लक्षात घ्या. सैराट पाहिला ना, नाही तर आर्ची म्हणा. काय ते? आर्चिस्पोरियल सेल. काय बेटा? आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल get divide into two regions. आर्चिस्पोरियल सेलचे दोन रिजन कोणकोणते? तर बघा लक्षात घ्या. एक आहे इनर रिजन आणि एक आहे बेटा आउटर रिजन. इनर रिजन इज फॉर्म्ड बाय, पहिले इनर रिजन कंप्लीट करून घेऊ. स्पोरोजिनियस सेल्स. स्पोरोजिनियस सेल्स forms sporogenous tissue. काय फॉर्म करता है sporogenous cell? Sporogenous tissue. And each sporogenous tissue has the ability to form a tetrad of microspore mother cell. आणि ही जी मायक्रोस्पोर मदर सेल आहे, ही मायक्रोस्पोर मदर सेल पुढे जाऊन काय फॉर्म करणार आहे बेटा? मायक्रोस्पोर. म्हणजेच काय? तर पोलन ग्रेन. आपण पोलन ग्रेनचा एक सेपरेट टॉपिक डिस्कस करणारच आहोत. ओके, त्यावर हे नीट लक्षात घ्या. सिक्वेन्स विसरायची नाही. ओके, बघा काय म्हटलंय? आर्चिस्पोरियल सेलचं किती रिजन मध्ये डिव्हिजन झालं? दोन, इनर आणि आउटर. आउटर मी तुम्हाला म्हणून सांगतोच, बट इनर रिजन कशापासून फॉर्म झालाय? फॉर्म बाय स्पोरोजिनियस सेल्स. स्पोरोजिनियस सेल्स काय फॉर्म करतात? स्पोरोजिनियस टिश्यू. स्पोरोजिनियस टिश्यू जवळ काय ॲबिलिटी बघा? ईच स्पोरोजिनियस टिश्यू हॅज द ॲबिलिटी टू फॉर्म अ टेट्राड ऑफ मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल काय फॉर्म करते पुढे जाऊन? मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर म्हणजेच काय बेटा? पोलन ग्रेन. चला तर आता आउटर पार्ट बद्दल डिस्कस करूया. आउटर पार्टला काय म्हटलं गेलंय? पेरिएटल सेल. काय म्हटलं गेलं बेटा? पेरिएटल सेल. इनर पार्टला काय म्हटलं बेटा? स्पोरोजिनियस सेल. आणि आउटर पार्टला काय म्हटलं? पेरिएटल सेल. आणि पेरिएटल सेल काय फॉर्म करतात? हेल्प्स into the formation of wall layer of anther. antherच्या वॉल लेयर फॉर्म करतात. किती? अँथरला किती वॉल लेयर असतात? अँथरच्या वॉल मध्ये 4 लेयर आहेत बेटा. किती लेयर आहेत? 4. लक्षात घ्या. अँथरच्या वॉल मध्ये किती लेयर आहेत? 4 लेयर आहेत. लक्षात असू द्या प्रत्येकाने. पेरिएटल सेल हेल्प्स इनटू द फॉर्मेशन ऑफ वॉल लेयर ऑफ अँथर. मग आता अँथर ची जी वॉल आहे, अँथर्स वॉल कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट लेयर्स ॲज फॉलोज. 4 डिफरंट लेयर आहेत. कोणकोणते आहेत बघा? पहिली लेयरला काय म्हणतो आपण? इपिडर्मिस. दुसरी लेयरला एंडोथिशियम. दुसरी लेयरला काय म्हणतो? एंडोथिशियम. तिसऱ्या लेयरचं नाव मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत चला. बघा, इपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेयर. दुसरं नाव काय आहे तिसऱ्या लेयरचं? ते सांगण्याचा प्रयत्न करा. चौथ्या लेयरचं दुसरं नाव काय आहे? न्यूट्रिटिव्ह लेयरचं दुसरं नाव काय आहे? मला सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, न्यूट्रिटिव्ह लेयर, इपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेयर अँड न्यूट्रिटिव्ह लेयर. याला अल्टरनेटिव्हली अजून एक नाव आहे बेटा, टेप्टम. काय नाव आहे? टेप्टम. इपिडर्मिस, एंडोथिशियम, मिडल लेयर अँड टेप्टम. मिडल लेयर अँड टेप्टम. लक्षात घ्या. इपिडर्मिस ही आउटर मोस्ट लेयर. काय आहे? आउटर मोस्ट लेयर. हिचं काम काय असतं बेटा? प्रोटेक्शन. काय असतं? प्रोटेक्शन. सो इट इज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. नंतर एंडोथिशियमला अजून काय म्हटलं जातं? ऑल्सो कॉल्ड ॲज सब इपिडर्मल लेयर. काय म्हटलं जातं बेटा? सब इपिडर्मल लेयर. नंतर ही जी मिडल लेयर आहे ना, मिडल लेयर ही व्हेरिएबल इन नेचर आहे. काय आहे? व्हेरिएबल इन नेचर. म्हणजे ती अँथर टू अँथर काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. आणि ही मिडल लेयर काय आहे? मल्टी लेयर्ड आहे. काय बेटा? मल्टी लेयर्ड लेयर. अँथरची कोणती एक लेयर आहे की जिच्यामध्ये अजून काही सब लेयर असू शकतात. नंतर टेप्टम.
टेप्टमला दुसरं नाव काय दिले न्यूट्रिटिव्ह लेयर. न्यूट्रिटिव्ह लेयर का दिलेली आहे आता फर्स्ट ऑफ ऑल टेप्टम काय बेटा इनरमोस्ट लेयर काय इनरमोस्ट लेयर ऑफ वॉल ऑफ अँथर सगळ्यात आतली लेयर ती अँथरच्या वॉलची ओके. नंतर तिला न्यूट्रिटिव्ह लेयर का नाव दिलं असावं बिकॉज ती जी टेप्टम आहे ती मायक्रोस्पोर मदर सेलच्या अतिशय जवळ असते. मायक्रोस्पोर मदर सेलच्या अतिशय जवळ असते आणि टेप्टम काय करतो टेप्टम प्रोव्हाइड न्यूट्रिशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर. बघा लक्षात घ्या टेप्टम काय प्रोव्हाइड करतोय न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतोय कशासाठी डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर. म्हणून टेप्टमला दुसरं नाव काय दिलं बेटा न्यूट्रिटिव्ह लेयर. काय नाव दिलं न्यूट्रिटिव्ह लेयर. येते प्रत्येकाच्या लक्षात. तर हे झालं तुमचं इनर पार्ट हा झाला तुमचा आउटर पार्ट. इनर पार्ट मध्ये काय प्रेझेंट आहे स्पोरोजिनियस सेल. स्पोरोजिनियस सेल काय फॉर्म करतात स्पोरोजिनियस टिश्यू. स्पोरोजिनियस टिश्यूची काय ॲबिलिटी आहे टू फॉर्म अ टेट्राएड ऑफ मायक्रोस्पोर मदर सेल. इथं कन्फ्युज व्हायचं नाही. दोन प्रकारच्या मदर सेल असतात प्लांट्स मध्ये मायक्रोस्पोर मदर सेल आणि मेगास्पोर मदर सेल. मायक्रोस्पोर मदर सेल ही मेल गॅमेट फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे आणि मेगास्पोर मदर सेल ही फिमेल गॅमेट फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि प्लांट्स मध्ये मेल गॅमेट कोण असतो बेटा पोलन ग्रेन असतो. काय असतो पोलन ग्रेन. आणि पोलन ग्रेनला अल्टरनेटिव्ह काय म्हटलं जातं मायक्रोस्पोर. आणि पोलन ग्रेन हे नेहमी हॅप्लॉइड इन नेचर असतात. ते तुम्हाला मी नेक्स्ट सेशन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. पोलन ग्रेन बद्दल आपण एक डिटेल लेक्चर डेव्हलप करूया ओके. बघा आउटर पार्ट कोणते सेल बेटा पेरिटल सेल. पेरिटल सेल काय फॉर्म करतात हेल्प्स इन टू द फॉर्मेशन ऑफ वॉल लेयर ऑफ अँथर. आणि टोटल अँथरच्या वॉल मध्ये किती लेयर येतात बेटा 4 लेयर येतात. किती लेयर येतात 4 लेयर येतात. लक्षात घ्या अँथर वॉल कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट लेयर. आता 4 लेयरचे सिक्वेन्स लक्षात ठेवा. इनर टू आउटर लक्षात ठेवा आणि आउटर टू इनर लक्षात ठेवा. कारण सीईटी मध्ये तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की अरेंज द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ अँथर इन अ सिक्वेन्शियल मॅनर. आणि ते विचारू शकतात की इनर टू आउटर आणि आउटर टू इनर. किंवा तुम्हाला विचारलं जाऊ शकते की आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्शियल ऑर्डर. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्शियल ऑर्डर फ्रॉम द फॉलोइंग. तर सर्वात आउटर मोस्ट कोणती बेटा इपिडर्मिस. त्याच्या आत एंडोथिशियम. त्याच्या आत मिडल लेयर आणि त्याच्या आत टेप्टम. टेप्टमचं दुसरं नाव काय आहे न्यूट्रिटिव्ह लेयर. आता टेप्टमला न्यूट्रिटिव्ह लेयर का म्हटलंय बिकॉज टेप्टम काय प्रोव्हाइड करतो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. कशासाठी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोरला ज्यावेळेस डेव्हलप व्हायचं असतं त्यावेळेस टेप्टम त्याला काय प्रोव्हाइड करतो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतो. मायक्रोस्पोर म्हणजे कोण बेटा पोलन ग्रेन. मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा की पोलन ग्रेन चं नेचर काय आहे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं असतं पोलन ग्रेनला किती वॉल लेयर असतात या छोट्या छोट्या गोष्टी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला. आजच्या लेक्चर मध्ये आपण ओव्हरऑल डिस्कस केलं अँथरच्या स्ट्रक्चर बद्दल. कशाबद्दल बेटा अँथरच्या स्ट्रक्चर बद्दल. पुढच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करूया पोलन ग्रेन बद्दल. हळूहळू आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस मेगास्पोरोजेनेसिस अशा बऱ्याचशा काही प्रोसेस बद्दल डिस्कस करणार आहोत. जेणेकरून आपल्याला रिप्रोडक्शन इन प्लांट्स पूर्ण डिटेल कव्हर करता येईल. हळूहळू प्रत्येक गोष्टी कव्हर होतील. काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असेल या टॉपिकशी रिलेटेड काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि जितके जास्त होईल सगळ्यांना सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके. आजसाठी आपण इथंच थांबवून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.